ओम गंधम समर्पयामि। हळदी कुंकवा रजनी चूर्ण समायुक्तम रक्तवर्णशोभितम सुमांगलेकर शुद्ध कुंकुम धारयामि। कुंकुम समर्पयामि। फुलं ठेवा तिथं, फुलं घ्या तिथं, फुलं ठेवा। सूर्यवन संभूतम नाना गुण समन्वितम आनंद सौरभ्यम पुष्पम धारयामि। पुष्पम समर्पयामि। ती वाटी उचलून इथं ह्या तांब्यावर ठेवून द्या, ठेवून द्या तिथं तांब्यावर। नमस्कारम करोमि। चला हातात अक्षता घ्या, हात जोडा। दिवाला लावलं नाही तो इथं आहे ना काड्याची पेट, लावा ती दिवा। कशाला लावायची? आरती करतात लावून। हात जोडून बसा। हर ओम श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सत्यनारायणभ्यो नमः। आता प्रथम अध्याय, आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। एकदा नैमिषारण्यमध्ये राहणाऱ्या शैनकादिकी ऋषीने पुराण सांगणाऱ्या सुताला प्रश्न विचारलेला आहे। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा दान केल्याने प्राणी मात्रांच्या इच्छा पूर्ण होतात? कलियुगामध्ये सर्व दुःख नाशाचा कोणता उपाय आहे तो कृपया करून सांगा। सूत सांगतात, मुनी हो नारदानी, हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला। त्यावेळी विष्णूने नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांत चित्ताने ऐका। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांमध्ये फिरत असताना मनुष्य लोकांमध्ये आलेले आहेत आणि मनुष्य लोकांमध्ये आपल्या पूर्व संचित कर्माचे भोग सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांचे दुःखे नक्की नाहीसे होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठामध्ये गेलेले आहेत आणि वैकुंठामध्ये 4 हाताचा शंख चक्र गदा आणि कमळ धारण केलेल्या पायापर्यंत ऋणमाळा वनमाळा गळ्यात घातलेल्या सूच्यवर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याने स्तुती करण्यास प्रारंभ केला। नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर सर्व मनुष्याचे दुःख दारिद्र्य नाहीसे होणारा उपाय सांगावा, कारण ते सूत सांगतात। ऋषी या विषयांची कथा सांगतो, ती श्रवण करा। पूर्वी काशी नगरामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। भूक व तहाने पीडित होऊन तो ब्राह्मण रोज प्रतिवर करत असे। आचार निष्ठा आणि धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारे ब्राह्मण दुःखी पाहून त्या भगवंताने एका वृद्ध स्वामीचे रूप घेतले आणि काशी नगरातल्या ब्राह्मणाला जाऊन प्रश्न विचारला, ही ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज प्रतिवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची मला इच्छा आहे, ते मला सांग। वृद्ध स्वरूपातील स्वामीचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे आणि मी भिक्षा मागण्यासाठी रोज प्रतिवर फिरतो। हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहित असेल तर कृपया करून सांगा। आणि नंतर त्या भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे आणि मी भिक्षा मागण्यासाठी रोज प्रतिवर फिरतो। हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहित असेल तर कृपया करून सांगा। असे त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकताच वृद्ध स्वरूपातील स्वामी म्हणाले, सत्यनारायण नावाचे विष्णू सर्वांची इच्छा पूर्ण करणारे, मनातील फल देणारे असे सत्यनारायणचे पूजन कर, तुझे दुःख दारिद्र्य सर्व नाहीसे होतील। आणि पूजेचे सर्व विधान सांगून वृद्ध स्वरूपातील स्वामी अंतर्धान पावलेले आहेत। आणि नंतर त्या दरिद्री ब्राह्मणाला पूजेचा ध्यास लागल्यामुळे त्या दिवशी त्याला रात्री झोप लागलेली नाही। सकाळी उठून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आज मी सत्यनारायणची पूजा करील असा मनात निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला। त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप दक्षिणा द्रव्य प्राप्त झालेली आहे आणि पूजेचे सर्व साहित्य घेऊन आपल्या घरी आला। आपले बांधव मित्र सर्वांना बोलावून त्याने सत्यनारायणची उत्तम पूजा केली आणि सत्यनारायण प्रभू संतुष्ट झालेले आहेत। आणि नंतर तो ब्राह्मण सत्यनारायण पूजनामुळे सर्व दुःखातून मुक्त होऊन धनधान्याने समृद्धी होऊन या लोकात